आज मी मँगो केक बनवणार आहे। बेस बनवून घेतला आहे मी, थंड करून घेतला। नंतर आपण बेसचे 3 कट करणार आहे। हा दुसरा लेयर, तीन कट केले आपण। आणि आता बेसवर आपण क्रीम लावून घेऊया आणि शुगर सिरप थंड करून घेतला, त्यावर सोडलं। आता आपण क्रीम लावून घेऊया। क्रश टाकायचं आहे मँगोचं, ते पसरून घेऊया मँगो क्रश। दुसरा लेयर ठेवूया, शुगर सिरप घालायचं आहे, क्रीम लावली आपण। स्क्रॅपरनी असं करून घ्यायचं साईडनी, म्हणजे क्रीम जास्त पसरलेली दिसत नाही। परत आपण क्रश घातला, पसरून घेतला। नंतर तिसरा लेयर ठेवलेला आहे। आता आपण शुगर सिरप घालायचं आहे, नंतर क्रीमने आपण पूर्ण केक कवर करून घेऊया। सगळीकडे मी क्रीम लावून घेतली। कुठलंही असं कार्ड असते त्याने आपण फिनिशिंग करायची आहे। थोडी आपण क्रीम लावून घेतली। परत साईडचं पुसून घ्यायचं आहे हे, आणि स्क्रॅपरनी डिझाईन केलेली आहे। स्टार नोझल घेतले आपण, पायपिंग बॅगमध्ये घातला, त्याच्यामध्ये क्रीम घालून घेऊया। स्टारसारखी फुलं अशी काढून घ्यायची आहेत स्टार नोझलने। आपल्या आवडीचे आपण काढू शकतो फुलं, ही पण फुलं छान होतात। पायपिंग बॅगमध्ये मँगोचं ग्लेज भरलं आहे, ते आपण त्याच्यावर घालून घेतलं। आता साईडने आपण डिझाईन करून घेऊया। मँगो जेल असते, त्याच्यामध्ये कलर जरी टाकला येलो तरी वरती आपण टाकू शकतो। आता मँगोचं सीझन आहे तेव्हा आपण फ्रेश मँगो घेतलेले आहेत, ते कट करून घेतले आणि कटरच्या साहाय्याने आपण कटिंग करून घेतले। आंब्याचे काप कट करून घेतले आणि वेगवेगळे शेप बनवले, ते आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहे, सजावटीसाठी। स्टार, बदाम, सर्कल, फूल आणि आता स्प्रिंकल्सने आपण अजून छान दिसतो। गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत। आपला केक तयार आहे। हॅपी बर्थडे नाव लावायचं आहे।